तुझं केरळचं काय कनेक्शन आहे रे? अगं मी तिकडचा आहे. पण मग- तुला माहिती नव्हतं हे की मी नाही, मला नव्हतं माहिती. तू माझ्या मते क्राऊड फंडिंगशी रिलेटेड काहीतरी करतोयस ना? माझी जी पुढची फिल्म आहे ती आम्ही क्राऊड फंड करतोय. क्राऊड फंडिंग मध्ये तुम्ही वन ऑफ द प्रोड्युसर्स बनताय आणि 70 mm वर तुम्ही तुमचं नाव तुम्हाला बघता येईल. जे असं वाटत होतं ना की सिनेमा आता मरतय, अशा एका परिस्थितीत जेव्हा तुमची फिल्म चालते आणि ती वेल रिसिव्ड होते, कोणीही सांगू शकत नाही खरं काय आयुष्यात होणार आहे. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. नमस्कार, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्या बरोबर जो हा मित्र आलेला आहे तो या वर्षीच्या सुपरहिट फिल्मचा हिरो आहे. ओके, आणि त्याच्या भोवती गोष्ट फिरते म्हणजे आपला मेन हिरो जो आहे तो त्याच्या भोवती फिरतो, अशी ती गोष्ट आहे. तुम्हाला कळलंच असेल, आय एम टॉकिंग अबाउट दशावतार, विच इज अ व्हेरी बॅड डिस्क्रिप्शन ऑफ दशावतार. पण दशावतार आणि माझ्या समोर बसलेला सिद्धार्थ मेनन. हाय सिद्धार्थ, हाय, कसा आहेस? मस्त मस्त. कशी आहेस तू? मी मस्त. और हाऊ इज लाईफ आफ्टर दशावतार? फॅब्युलस, म्हणजे फॅन्टॅस्टिक. अच्छा, ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. काय करतोस? खूप काही गोष्टी करतोय, पण फॅन्टॅस्टिक इन द सेन्स की जे असं वाटत होतं ना की सिनेमा आता मरतय आणि म्हणजे खास करून मराठी सिनेमा पण कुठे चाललाय आपल्याला माहिती नाही. आणि ओव्हरऑलच दुनियेत म्हणजे हॉलिवूडमध्ये पण ही चर्चा सुरू होती आहे की नेमकं काय घडणार आहे. अशा एका परिस्थितीत जेव्हा तुमची फिल्म चालते आणि ती वेल रिसिव्ड होते, तर म्हणजे तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कोणीही सांगू शकत नाही खरं काय आयुष्यात होणार आहे. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे नाहीतर आधी अशी भीती वाटते की कोणीच सांगू शकत नाही यार काय होणार आहे आयुष्यात. पण ती चांगली गोष्ट आहे. सो एनिथिंग, एव्हरीबडी हॅज अन इक्वल चान्स. एव्हरीबडी हॅज अन इक्वल चान्स आणि काहीही होऊ शकतं. सो इट्स लवली. तर त्या रियालिटी चेक मध्ये मी आलो आणि येस, मी असा थ्रायव्हिंग मोड मध्ये आहे. व्हेरी गुड. कारण एव्हरी 4-5 इयर्स आपल्या इंडस्ट्रीमध्ये ह्या चर्चा होतात की काहीच चालत नाहीये, काहीच माउंट होत नाहीये, काहीच कळत नाहीये काय होणार आहे, काय चालणार आहे वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे सिनेमाच्या बाबतीत हे कायमच होत. टीव्ही आलं तेव्हा सिनेमा मरत होतं, VHS आला तेव्हा सिनेमा मरत, ब्लूरे आला तेव्हा पण मरतच आहे. म्हणजे तर आय थिंक ॲज ह्युमन बिईंग्स ते सगळ्यात रेलेव्हंट मीडियम आहे. कारण आपणही मरतोच आहोत. तर दोन मरणारे एंटिटीज एकत्र चालले तर आयुष्य खूप सुंदर होईल. सो इंटरेस्टिंग. आपणही मरतच आहोत नाही का? म्हणजे आपले पूर्वज मेले त्याच्यापेक्षा वेगळं मरतोय आपण, पण आपण मरतो. पण एंड ती रियालिटी आहे लाईफची. आणि कधी ते होणारे आपल्याला काही माहित नाही. अगदी खरंय, अगदी खरंय. सो सिद्धार्थ, मला ना मी जून मध्ये पहिल्यांदा तुझा परफॉर्मन्स पाहिला. काय म्हणतेस? परफेक्ट फिल्म होतं टू वॉच. आणि ना मला 2 गोष्टी जाणवल्या. एक तर मला असं झालं, हा मुलगा हा मराठी बोलतोय व्यवस्थित आहे, पण हा दिसत नाही हा मराठी. ही शुड बी इन हिंदी फिल्म, असं मला तेव्हा वाटलं. ओके. आणि दुसरं आणि दुसरं मला असं वाटलं की इतकं अंडर प्ले करून इतका छान परफॉर्मन्स देणं हे सबके बस की बात नाही है. सो जून मधलं जे तुझं कॅरेक्टर होतं आणि तुझी आणि नेहाची जी रिलेशनशिप इव्हॉल्व्ह होते, सो कसं, हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर इट? कारण तू पुण्यात लहानाचा मोठा झालेला आहेस. ती औरंगाबादची स्टोरी होती आणि टोटल औरंगाबाद होतं त्याच्यामध्ये. टोटल. सो कसं हे केलंस? आणि ज्याच्याविषयी मला काहीच माहिती नव्हतं औरंगाबाद विषयी. म्हणजे मला फक्त अजंठा एलोरा एवढंच माहिती होतं आणि मकबरा वगैरे बेसिक गोष्टी. पण ज्या टुरिस्ट विषयी माझं कॅरेक्टर नील थट्टा करतो त्या सिनेमात, ते मी होतो. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. पण आय थिंक मी वेगळं काही प्रेप नाही केलं, टू टेल यू व्हेरी ऑनेस्टली. ते स्क्रिप्ट आणि स्टोरी समजून घेणं, त्याच्यासाठी रायटरला समजून घेणं सगळ्यात आधी. ऍक्च्युली इट वॉज अराउंड
जून अँड जस्ट बिफोर दॅट की मी असं ठरवलं होतं की आपण जेव्हा कुठली फिल्म करतोय किंवा कुठलंही आपण नाटक करतोय, आपण ना आधी रायटर बरोबर बसायला पाहिजे. ओके. आधी रायटिंग समजून घेतलं पाहिजे, आधी रायटरला समजून घेतलं पाहिजे. एक प्रश्न आहे, मी ऑलमोस्ट आय थिंक in the last 5 years, I have asked all my writers, irrespective of the fact whether they are the director or no, की हे कुठून आलं, म्हणजे ही कथा कुठून आली, हे सुचलं कुठून. कारण ते रूट आहे ना, आणि ते इट्स अ युनिव्हर्सल सायन्स की रूट्स चांगले असले की मग ते ग्रो चांगल्या प्रकारे ते होतं. तर निखिल प्रोड्युसर पण असल्यामुळे आणि मला निखिल माहिती आहे ऍज अ मेकर सुद्धा. आम्ही खूप वर्ष एकमेकांना ओळखत होतो आणि जस्ट बिफोर दॅट आम्ही एक वेब सिरीज केली बेताल नावाची, विच ही डिरेक्टेड अलॉंग विथ पॅट्रिक ग्रॅम, ज्यांनी गूल केली होती फॉर नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज. तर तिथे आम्ही ऍज डिरेक्टर ऍक्टर आम्ही काम केलं आणि त्याच्यानंतर ही कॉल्ड मी फॉर दिस फिल्म आणि ही सेड की आय एम प्रोड्युसिंग, आय हॅव रिटन इट आणि सुहृद आणि वैभव हे डिरेक्ट करणार आहेत आणि नेहा आहे वगैरे वगैरे, तर ये भेटायला आणि स्टफला. तर एकतर मला जरा वेळ लागला टू अंडरस्टँड की त्याला औरंगाबाद विषयी राग काय, कारण मला ते नाही कळत. म्हणजे मी केरळचा आहे, मला केरळ विषयी राग नाहीये. मी पुण्याचा आहे, मला पुण्याविषयी अजिबातच राग नाही. म्हणजे इट्स द बेस्ट सिटी इन द वर्ल्ड. आणि मी मुंबईचा पण आहे आणि मला मुंबईविषयी काही राग नाही. तर हे काय आहे नेमकं. आणि ऍज आय स्टार्टेड टॉकिंग टू हिम, आणि मी हे आधीच्या पण इंटरव्ह्यूज मध्ये मी हे बोललोय आणि मी इथे पण हे म्हणेन की मला असं वाटतं की निखिलने ते स्क्रीन प्ले पब्लिश केलं पाहिजे. ओके. दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट रिटन स्क्रीन प्लेज माझ्या 15 वर्षाच्या करिअर मध्ये मी जितके वाचलेत, जितके मी केलेत, आणि आपण त्याच्यापेक्षा खूप वाचतो. इट इज द बेस्ट रायटिंग आय हॅव एव्हर सीन. म्हणजे त्यांनी उदाहरणार्थ तो जो सीन आहे ना, मी किचन मध्ये येतो पहिल्यांदा ते हेडफोन हे करायला, त्यांनी ते त्या खोलीची डिस्क्रिप्शन जी लिहिली होती ना, इट वॉज ही हॅड रिटन की द किचन स्मेल्ड लाईक ब्लू चीज अँड इन द व्हाईट लाईट ऑफ दॅट किचन अँड ते पेंट वगैरे, सो इट लुक्ड ऑल्सो लाईक ब्लू चीज. तर जेव्हा तुम्ही असं काहीतरी वाचता ना, मग तेव्हा तुम्ही सेटवर जाता, त्याचा नकळत काहीतरी एक हे राहतं आपल्यामध्ये, परिणाम राहतो. यु नो, इट्स अ लेयर विच हॅज ओपन्ड आउट टू यू. आणि एकदा मी त्याच्याशी इनडेप्थ मध्ये बोलल्यानंतर मला तो राग कळला. पण नीलसाठी तो जो राग होता ना, तो फक्त दॅट वॉज अ मास्क. इट वॉज अ कॅरेक्टर ड्रिव्हन बाय गिल्ट. म्हणजे तो इतका गिल्टी होता की त्याच्यामुळे आणि त्याच्या कॉलेजच्या रॅगिंगमुळे त्याचा एक खूप इनोसंट मुलगा जो शहरातला नाहीये त्यांनी आत्महत्या केली. म्हणजे तर ते सीड होतं. तर हा जो कॅरेक्टर तो असा चॉईस का घेतोय, तर सगळं त्या बायबल मध्येच होतं आणि आहे. आणि बाय द टाइम मी औरंगाबाद मध्ये गेलो, मी पोचलो तिथे आणि मला गोष्टी दिसायला लागल्या जे पेजवरती होतं. आणि मग इट वॉज जस्ट अबाउट सरेंडरिंग. म्हणजे बाय दॅट टाइम तेही म्हणजे मला आठवतंय, आधी मी नाटकासाठी एंट्री घ्यायच्या आधी किंवा शॉट द्यायच्या आधी ना, आपण फंबल नाही व्हायला पाहिजे, हे काहीतरी एक बिलीफ सिस्टम माझ्या डोक्यात बसलं होतं की यु नो की टू से युअर लाईन करेक्टली म्हणजे चांगला अभिनय, असं काहीतरी माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे मी एंट्री घेईपर्यंत असं मी काहीतरी रिहर्स करत बसायचो. एक अभिनेता म्हणून काही इमोशन्स येतात बाहेर, काही कोर इमोशन्स येतात बाहेर, आणि ते तुम्ही
धरता तुम्ही दिग्दर्शकाला किंवा रायटरला विचारता की हेच आहे ना झोन, म्हणजे हाच मुद्दा आहे ना या कॅरेक्टरचा आणि ओव्हरऑल स्क्रीन प्लेच्या स्कीम मध्ये. आणि ऑल्सो ऑफलाईन प्रेप मध्ये स्क्रीन प्ले वाचन, टाइप्स ऑफ स्क्रीन प्ले ह्याच्याविषयी वाचन. यु नो, I did a songwriting workshop in lockdown. ओके. From this school called London School of Music असं काहीतरी एक होतं. आणि ते खूप चीप मध्ये एक 10 दिवसाचं वर्कशॉप करत होते. तर ह्या गोष्टी मी करत असतो सो दॅट जेव्हा माझ्या पुढे काहीतरी येईल ना, आय एम इक्विप्ड टू गेज आणि आय हॅव द कॉन्फिडन्स टू से की ठीक आहे, मला ह्याची भीती वाटती आहे, पण नको आपण त्याच्या भीतीच्या पलीकडे जाऊयात आणि आपण सरेंडर करून बघू. आय डोंट नो की मी हार्ड वर्किंग ऍक्टर आहे का नाही, मला नाही माहिती, पण मी एवढं सांगू शकतो की मी सिन्सिअर ऍक्टर आहे. आणि मला असं वाटतं की ती जी सिन्सिअरिटी आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला कळतं की किती आपण एक्सटेंड केलं पाहिजे स्वतःला, किती आपण नाही करायला पाहिजे, आणि किती वेळेला आपण जस्ट राईट अमाऊंट द्यायला पाहिजे. नाहीतर ना खूप घोळ होतो. बरोबर. आपण मग इन्सिक्युरिटी मध्येच राहतो की, कारण जून मध्ये जे मी प्रेप केलं ते प्रेप मी दशावतारसाठी नाही केलं. ऑफकोर्स. आणि माझा सेमच प्रेप असेल तर मग वेगळं कसं येणार काहीतरी. करेक्ट. हा मुद्दा वाटतो मला. सो दशावतारच्या वेळेला जेव्हा तू प्रेप करत होतास तेव्हा तुला माहिती होतं तुझ्या आजूबाजूला हे सगळे दिग्गज कलाकार असणार आहेत, म्हणजे तू पण काही ज्युनियर नाहीयेस, बट दिलीप प्रभावळकर, भरत जाधव, म्हणजे यू नेम इट अँड दे हॅव बीन इन द इंडस्ट्री सिन्स वी आर बॉर्न, राईट? तर मला सांग की त्याच्या प्रेपमध्ये तू असं वेगळं काय केलंस? मला विशेषतः ते तुझे काष्ठशिल्प करतोयस ना त्याच्यात, ते इतकं नॅचरल येत होतं तुझं की तू ते दाराशी बसून तू ते करतोयस. व्हेन यू हॅव बाबूलाला तू लॉक केलंयस आतमध्ये, सो ते इतकं नॅचरल होतं. सो तू ऍक्च्युअली काष्ठशिल्प करतोस का? नाही, मी नाही करत. त्याची काही प्रॅक्टिस पण मी नव्हती केली खरं, असं काही. खरं तर मी त्या दिवशी हे पण बघ, म्हणजे आय फील वन ऑफ माय फेवरेट ऍक्टर्स ऑफ ऑल टाइम ना, मोहनलाल सर ऑलवेज सेज दिस, ही सेड दिस मल्टिपल टाइम्स, की त्या कॅमेरा समोर जे घडतं ना ते एक हॅपनिंग असतं. खूप वेळेला ते कळत न कळत काहीतरी घडतं आपल्या हातातून. आणि ते कसं झालं ते आपण सांगू शकत नाही. आणि मे बी मी त्यांना लहानपणापासून मी त्यांना स्टडी करतोय, तर मे बी ते माझ्या डोक्यात पण प्ले होत असावं. पण आय थिंक मी माझ्या आयुष्यात फन म्हणून खूप काही गोष्टी केल्यात. म्हणजे काय, क्लासिकल म्युझिक शिका, उदाहरणार्थ भरतनाट्यम शिका, कराटे क्लास. हो अगं, 7 वर्ष मी करायचो शाळेत असताना. आता ते माझ्या बॉडीतून गेलेलं आहे कम्प्लिटली आणि हॅव टू गेट बॅक टू इट. इट्स बीन नाउ 5-6 years सिन्स आय एम सेइंग दिस. शेमलेस. पण एनिवे, पण काहीतरी पॉटरी करा, फन म्हणून काहीतरी, यु नो, अशा गोष्टी आपण करत असतो. किंवा स्वयंपाक करा, किंवा आय थिंक मला एक फोटोग्राफिक मेमरी पण आहे. आय फील सो. मी काहीतरी असं एक बघितलं ना, मला ते लक्षात राहतं ते चित्र. तर मे बी त्याच्यातून ते आलेलं असणार. मी काही असा, कारण मी ते स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं नव्हता की असा ओके बाबुली आतमध्ये आहे, माधव काहीतरी बसून काय करतोय ते काहीच लिहिलं नव्हतं. त्यांनी त्याला कोंडून ठेवलंय एवढंच लिहिलं होतं. तर मी सेटवर गेलो, मी आणि दिलीप काका आलो सेटवर. तर सुबोध म्हणला, आता तू बघ, तू आता इथे बसलायस आणि तू शिल्प ते करतोयस, कारण तू साईड मध्ये काही पैसेसाठी तू हे करत असतोस आणि ते आतमध्ये आहेत आणि असा सीन आहे. तर ते सेटअप होईपर्यंत मी तिथेच बसलो होतो काहीतरी करत. आय थिंक हेच मला आठवते. आणि मी बघत होतो 2-3 होत्या. तर मला एक ते माकडाचं दिसलं. म्हणलं हे ह्या सीनला करेक्ट जात आहे. आणि
मी त्या आर्ट डिपार्टमेंटला विचारलं की टूल्स कुठले आहेत, तर त्यांनी ते टूल्स दिले. मग मी ते टूल्स बघितले. मग ऑब्व्हियसली आय वॉज लाईक ओके, मे बी हा जो टूल आहे इट इज यूज टू डू दिस. आणि मग मी ते वेगळ्या ह्याच्यावर ट्राय केलं. आय एम लाईक ओके. आणि मग हे करत असताना चला शॉर्ट रेडी असं झालं आणि ते झालं. तर त्या अभिनयाचा एक राखणदार पण असतो असं मला. राईट. जसा जंगलाचा असतो नाही. सो त्याला ना आम्ही ब्लेसिंग म्हणतो. करेक्ट. इट्स अ ब्लेसिंग. इट्स अ ब्लेसिंग. म्हणजे कधीतरी असं होतं की आपल्याला हवंय की या वाळवंटातून आपण चाललो आणि असे ढग गेले. आपण अगदी सीजी आणि याची तयारी केलेली असते की आपण हा शॉट घेऊयात, ढग नंतर आपण ऍड करू आणि ऍक्च्युअली ढग जातात. सो त्याला आम्ही ब्लेसिंग म्हणतो. सो ते तसं झालेलं असणार. तू ते केलं आणि ते इतकं परफेक्ट सेट झालं की ते माझ्या लक्षात राहिलं. म्हणजे तितकं ते नॅचरल. तुला एक गंमत सांगतो. मी त्याच्याविषयी पोस्टही केलं होतं. एक मुलगी आहे लहान, ती नाही आहे इंस्टाग्रामवर, पण तिची आई आहे. आणि त्यानं मला दर 2-3 दिवसांनी तिच्या मुलीचे मला व्हिडिओज पाठवते की ती दशावतारची गाणी म्हणतेय किंवा ती ते गाणं लावून ती नाचतीये वगैरे. आणि तिचा एक व्हॉइस नोट ते मी पोस्ट केलं होतं. तर त्या व्हॉइस नोट मध्ये असं तिने हे केलं की सिद्धार्थ दादा, ते तू खेळणी जे तू बनवतोस ते मला आणून देशील का, असा एक व्हॉइस नोट तिने पाठवला. तर मला असं कसं आपण प्लॅन करू शकतो ना की हे खेळणी असं कधीच आपण करू शकत नाही. राईट. पण इट्स सो अमेझिंग की तुला पण ते कोणीही हे सांगितलं. कारण हा बारकावा इतका परफेक्ट होता. कारण कोकणातली माणसं हे साईड हसल्स अशा करतच असतात. म्हणजे ते कोकम हे करणं असो, आंबे पिकवणं असो, जे काही असेल, साईड हसलच त्यांची मेन हसल असते असं मला कधी कधी. ते केरळमध्ये पण होतं ना. पण हो बरोबर. तर मे बी तिथनं पण आलेलं आहे. मे बी. तुझं केरळचं काय कनेक्शन आहे रे? अगं मी तिकडचा आहे. 100% मल्लू. 100%. म्हणजे आय एम नॉट हाफ अँड हाफ किंवा असं काहीच नाही. तुला माहिती नव्हतं हे? नाही, मला नव्हतं माहिती. मी इनफॅक्ट आय वॉज प्लॅनिंग टू आस्क यू, तुझं आडनाव मराठी नाहीये, तू इतकं मराठी उत्तम बोलतोस आणि मग असं तसं सगळं. पुण्यात मी वाढलो आणि पण ते आय थिंक मल्लू लोकांच्या डीएनए मध्ये ते आहे. वी आर व्हेरी गुड ऍट अडॅप्टिंग कल्चर्स अँड लँग्वेजेस. म्हणजे आता मी मराठी मल्याळी आहे, तसे मराठी मल्याळीज खूप आहेत महाराष्ट्रभर. मग बँगलोरला तू गेलीस तर देयर आर मेनी मल्याळीज हू स्पीक कन्नडा. इफ यू गो टू दुबई, म्हणजे माझे कझन्स आहेत दुबईमध्ये, अबुधाबीमध्ये, त्यांना व्यवस्थित अरेबिक बोलता येतं. मग त्यांना हिंदी नाही नसेल येत, पण त्यांना अरेबिक बोलता येतं. म्हणजे वंडरफुल. तर हे आमच्या डीएनए मध्येच आहे की ते आम्ही आपलंसं करू. माझी आजी इतकी सुंदर मराठी जेवण बनवायची. बेटर देन मेनी ऑफ द महाराष्ट्रीयन लेडीज आय नो. अक्षर मी म्हणजे माझे आई वडिलांचे मराठी मित्र मैत्रिणी आमच्या घरी यायच्या त्यांच्या हातचं मराठी जेवण जेवायला. म्हणजे तू बघ. हे जास्तच झालं. हो, पण हे खरं आहे. म्हणजे त्या शी इज नो मोर. आणि तिच्यासारखं पुरणपोळी आजवर आमच्या फॅमिलीत, म्हणजे माझी आई पण बनवते आणि ती उत्तम बनवते, पण तिच्यासारखं पुरणपोळी अजून कोणीच नाही बनवली. ओके. सो मग मला सांग, दशावतारचं मल्याळम व्हर्जन येत आहे. आलंय 12 डिसेंबरला रिलीज झाली. सो त्याच्यामध्ये मग तुझं डबिंग तूच केलंस? नाही, मी नाही केलं अनफॉर्च्युनेटली. कारण ते कोच्चीला होत होतं आणि मला वेळ नाही झाला तिथे जायला. आणि ते जे डबिंग कंपनीज असतात त्यांचे कलाकार असतात. सो इट जस्ट बट नो हार्म नो फाउल. म्हणजे आय थिंक दे हॅव डन अ ग्रेट जॉब. सिद्धार्थ मेनन, मल्लू ऍक्टेड इन अ मराठी फिल्म. मी मराठीत बोलते आता कारण मी मराठी आहे. सो सिद्धार्थ मेनन एक मल्लू, ज्यांनी मराठी फिल्म मध्ये काम केलं, मराठी थिएटर केलं, हिंदी फिल्म्स पण केल्या. त्याची जी पहिली मल्लू फिल्म आली ती मराठी फिल्म डब्ड होती. दॅट इज सो ऑसम. खूपच ऑसम आहे. म्हणजे लाईफ इज कम अ फुल सर्कल. खरंच. म्हणजे जेव्हापासून मी माझं सिनेमाचं करिअर सुरू केलं ना, माझी पहिली फिल्म हिंदी फिल्मच होती, वासन बालाची पेडलर्स.
तेव्हापासून सगळेच म्हणजे फक्त मल्लूज नाही पण सगळे इन्क्लुडिंग मराठी लोक इंक्लुडिंग नॉर्थ मध्ये जे माझे कलाकार मित्र मैत्रिणी आहेत की अरे तू वहां क्यों नहीं जा रहा है अभी, तू वहां कब करने वाला है फिल्म, असं एक. तर ऑब्व्हियसली खूप वर्षामध्ये खूप असे हिट्स अँड मिसेस झालेत. अनेक माझे मराठी मित्रमैत्रिणी मल्याळम सिनेमात कामं केलीत त्यांनी, म्हणजे छाया कदम असू दे. म्हणजे छाया कदमला मी एकदा रॅन्डमली कोची एअरपोर्ट मध्ये भेटलो आणि म्हणलं की ती म्हणे की तू काय करतोस इकडे, म्हणलं मी केरळचा आहे अगं. म्हणलं तू काय करतेस इकडे, म्हणलं अगं मी एक फिल्म शूट, म्हणलं तू पण. मग आम्यानी केली आता हल्ली, मग सोनाली कुलकर्णीनी केली लिज्जोच्या फिल्म मध्ये, आणि तिच्यासाठी फोन मलाच आला. त्या कास्टिंग की सिद्धार्थ इन मल्याळम ऑब्व्हियसली दे सेड डू यू हॅव सोनाली कुलकर्णीज नंबर, या आणि लोक कॅन यू सेंड, ओके आय सेंड बाय, असं. म्हणजे तर माझ्या आयुष्यात अशा युनिक गोष्टी. तर मला सरप्राइझिंग हे नाही वाटत आहे की माझी पहिली मल्याळम रिलीज इज अ डब मराठी मालवणी फिल्म आहे, म्हणजे असं ब्युटिफुल. पण मला सांग आता की ती मराठी मालवणी जेव्हा तू आता म्हणालास तेव्हा ती मालवणी होती, पण बरंचसं मराठी नॉर्मलायझेशन त्याच्यामध्ये केलेलं होतं बोलत असताना. सो दिलीप काका हे इज अ प्युरिस्ट काइंड ऑफ अन ऍक्टर. की ते पूर्ण मालवणी किंवा पूर्ण मराठी असं त्यांचा विश्वास असतो की पूर्ण त्या ह्याच्यात बोला. तर मग त्यांच्या बरोबर ज्या वेळेला तुम्ही ते हे करत होता, नॉर्मलाइज करत होता ते मालवणीचं मराठी, तेव्हा काही चॅलेंजेस आले का? नाही, उलट त्यात 2-3 गोष्टी आहेत. एक तर बाबुली हे पात्र फार शिकलेलं नाहीये, कोकण सोडून ते कुठे गेलेले पण नाहीयेत, आणि ते दशावतारातच काम करतायत. पण मी शिकलेलो आहे. मग प्रियदर्शनी जी माझ्या ऑपोजिट आहे, तिचा एक काहीतरी काय म्हणूयात एक इन्फ्लुएन्स असेल, माझं वाचन पण वेगळं झालेलं असणार आहे, ह्या गोष्टी पण होत्या. तर माझ्या डोक्यात असं होतं की त्याचं माधव व्हर्जन करता येईल का आपल्याला, कारण जिथे कुठे मी जातो ना, म्हणजे इव्हन केरळमध्ये अनेक डायलेक्ट्स असतात, पण त्याचा एक कॅरिकेचरस व्हर्जन सिनेमात दिसतो आपल्याला. बरोबर. जसं कोकणी मालवणीचं झालंय किंवा जसं कोल्हापुरी ऍक्सेंटचं झालेलं आहे. पण मला ना त्या इन बिटवीन्स मध्ये जायचं होतं, एस्पेशली फॉर माधव, कारण त्याचा एका प्रकारे जगणं जरा वेगळं आहे आणि वेगळ्या इन्फ्लुएन्सेस पण पडलेत त्याच्यावर. तर मी गुरु ठाकूरलाच गाठलं. मी म्हणलं की एकतर त्यांनी स्क्रिप्टमध्ये खूपच सिम्प्लिफाय केलं होतं. मी म्हणलं की हे खूप सिम्पल होतंय, आपण जरा मालवणी अजून करूया अजून, कारण दिलीप काकाच्या रोलसाठी ते परफेक्ट आहे, ते जे आहेत, किंवा रवी सरांच्या कॅरेक्टरसाठी किंवा सुनील सरांच्या कॅरेक्टरसाठी ते परफेक्ट आहे. आणि ऑल्सो जेव्हा आम्ही आता 50 दिवस आम्ही होतो तिथे, मी 40 दिवस होतो, पण 50 दिवसांच्या शूटिंगमध्ये अनेक माणसं पण भेटल्या तिथे लोकल. त्यातले काही तरुण मुलं होती जे गोव्यात शिकत होती, यु नो. तर मला ते पण दिसत होतं की ओके, ते त्यांच्या आईवडिलांशी एका प्रकारे बोलतायत, ते माझ्याशी प्युअर मराठीमध्ये बोलतायत, आणि त्यांच्यामध्ये एक वेगळंच एक भाषा आहे, जे मालवणी आहे पण एवढं पण प्युअर नाहीये. तर आय वॉज लाईक की ओके, हे गाठायचंय आपल्याला, आणि ते शिफ्ट खूप फास्ट करतात. तर आय वॉज ऑफकोर्स सुबोधला मी विचारलं हे की हे माधवला असं करूया का आपण, आणि सुबोध म्हणला ऑफकोर्स हे असं करूया, कारण मी पण इकडचं आहे, हे माझं गाव, माझ्या गावात शूट करतोय, मी इकडचं आहे. आता मी पण मालवणी कसा बोलतोय तू बघ आता, कृषी किंवा जे मदत करतायत. तर मी ते सगळं पकडून ते त्याला ऑनेस्ट राहायचा मी प्रयत्न केला. पण बाकी काही चॅलेंजेस आलेच नाहीत. आय थिंक दिलीप काका आणि मी, आमच्यात एक सिमिलॅरिटी अशी आहे की आम्ही ना फार समोरच्या ऍक्टरला फार काही सांगत नाही, म्हणजे जे काही समोरचा देतोय ते आम्ही चांगल्या मनाने ऍक्सेप्ट करतो आणि ते आम्ही रिॲक्ट करतो. तर ते काहीतरी जुळून आलं, म्हणजे मॅजिकली. दिलीप काकाकडे एकतर बघितल्यानंतर
आपोआपच काही इमोशन्स येतात. आणि मग असा एक कॅरेक्टर ज्याला वडिलांविषयी काळजी वाटतेय, त्याला असं वाटतं की त्यांनी रिटायर व्हावं, की त्यांनी आता कमवावं काहीतरी, आणि जो लॉस्ट आहे इन हिज ट्रू सेन्स. पण बाबुली इज नॉट लॉस्ट, ही इज व्हेरी रूटेड, ही इज व्हेरी शुअर. आणि परत मी अजिबातच माधवला सहमत नाही. म्हणजे मी जर त्याच्या जागी असं म्हणलं की बाबांनो तुम्ही करा, जेवढं दशावतार तुम्हाला, तुम्ही पडाल ना जाऊ दे, मी असीन तिथे तुम्हाला वाचवायला, पण तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही करा. पण आता माधव एज्युकेटेड झालाय त्याचा, आणि म्हणून जे काय सिनेमात होतं थोडासा एक न्यूनगंड असतो ना रे. करेक्ट. हे करणं आता जरा कमी पणाचं आहे. करेक्ट, ते पण आहे. तर आम्ही दोघांनी एकमेकांच्या बाबुली आणि माधवला न जज करता, ओके हाच माझा बाबांनू आणि हाच माझा माधवा, असं एक, आणि जस्ट फ्लू. राईट. किती मस्त. पण तुला गंमत माहितीये का, की आता दशावतार झाल्यापासून, दशावतार लोकप्रिय झाल्यापासून आणि दशावतार चालल्यापासून मराठी फिल्मचे बजेट्स परत वाढायला लागले यार. I'm glad. You guys are responsible for that. नाही, आय डोंट थिंक. आता मी तुला एक गोष्ट सांगतो, गंमत सांगतो. मला असं वाटतं की ती कुठल्याही एका फिल्मची ती सक्सेस नसते. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही जेव्हा हे करत होतो, प्रमोट करत होतो, आणि खूप अग्रेसिव्हली प्रमोट करत होतो, आणि आय लव्ह दॅट प्रमोशन. कारण ना ऑन ग्राउंड लोक भेटतात, डिस्ट्रीब्युटर्स भेटतात, थिएटर ओनर्स भेटतात, थिएटर मॅनेजर्स भेटतात, ते पॉपकॉर्न वाले भेटतात, आणि त्यांच्याशी चर्चा करताना खूप काही गोष्टी आपल्याला कळतात. तर एक असं वातावरण तयार झालं होतं, विच वॉज अ व्हेरी वॉर्म प्लेइंग फील्ड फॉर अस, विच द क्रेडिट गोज टू आत्ता थांबायचं नाही. आणि स्थळ. राईट. म्हणजे द इयर स्टार्टेड ऑफ फॉर मराठी सिनेमा विथ दीज टू फिल्म्स. तर त्यांनी वॉर्म करून दिलं होतं अख्ख्या फील्डला. बरोबर. आणि मग त्यानंतर अनेक चांगले फिल्म्स आलेत. म्हणजे एप्रिल मे 99 पण अशी एक फिल्म आहे. मे बी सगळे फिल्म जेवढी चालायला हवी होती बॉक्स ऑफिसला तेवढी चालली नाही, पण ती एनर्जी असते, यु नो, आणि ते येऊन ते आमच्यावर ते पडलं. आणि जे आत्ता थांबायचं नाही बरोबर पण झालं, ते आधीच्या फिल्म्स मुळे पण ते आहे. मला एक आता तुला असं विचारायचंय की मग ज्यांच्याकडे चांगल्या स्क्रिप्ट्स आहेत, पण ज्यांच्याकडे हे नाहीये, फंडिंग नाहीये, सो एक मध्यंतरी एक ट्रेंड आला होता क्राऊड फंडिंगचा, बट नोबडी न्यू व्हॉट इट वॉज. म्हणजे मलाही अजूनही क्लिअर नाहीये की क्राऊड फंडिंग हे कसं चालतं. सो तू माझ्या मते क्राऊड फंडिंगशी रिलेटेड काहीतरी करतोयस ना? हो. तर माझी जी पुढची फिल्म आहे, जी एक हिंदी फिल्म आहे, ज्यात मी कामही करतोय ऍज वन ऑफ द लीड्स, आणि मी काय म्हणूयात क्रिएटिव्ह प्रोड्यूस करतो किंवा को प्रोड्यूस करतो आहे. इट्स कॉल्ड फ्लावर्स ऑन द हायवे. ओके. आणि ती आम्ही क्राऊड फंड करतोय. म्हणजे काय करता तुम्ही? तर बेसिक कॉन्सेप्ट काय आहे, ऑब्व्हियसली आता वेस्ट मधनं आलेली ही कॉन्सेप्ट आहे की जेव्हा तुम्हाला डायरेक्ट स्टुडिओ कडे तुम्हाला जाता येत नाही, किंवा जाता येतं पण द स्टुडिओ इज नॉट रेडी फॉर मटेरियल लाईक दिस, किंवा तुम्हाला इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट प्रोड्युसर्स शी पण तुमचं काहीतरी जुळत नाहीये, क्राऊड फंडिंग वापरून तुम्ही तुमची फिल्म फंड करू शकता. बेसिकली काय म्हणजे अगदी सोप्या भाषेत समजायचं झालं की जेव्हा एखादी कंपनी शेअर्स अलॉट करते ना, तर काय होतं म्हणजे तुम्ही अगदी 100 रुपये देऊन सुद्धा त्या कंपनीचा तुम्ही एक मालक बनता. बरोबर. करेक्ट. आणि जसं जसं कंपनीचं व्हॅल्युएशन वाढतं तसं तुमच्या शेअरचं व्हॅल्युएशन वाढतं. क्राऊड फंडिंग मध्ये बेसिक मुद्दा हा आहे की कोणीही या जगात, तुम्ही कोणी असाल तरी तुम्ही फिल्म प्रोड्यूस करू शकता. तुम्ही फिल्मच्या फायनान्सचा तुम्ही भाग बनू शकता. म्हणजे अगदी 1000 रुपये तुम्ही फिल्मला देऊ शकता, आणि इन टर्न तुम्ही वन ऑफ द प्रोड्युसर्स बनताय टेक्निकली.
आणि 70 mm वर तुम्ही तुमचं नाव तुम्हाला बघता येईल. ऍज इट्स बिग. दीज आर द प्रोड्युसर्स हू हेल्प्ड अस मेक दिस फिल्म. सो बेसिकली तू हे सांगतोयस की आज आपण जी मोठी मोठी नावं बघतो करेक्ट ऍज प्रोड्युसर, करेक्ट त्या यादीमध्ये माझंही नाव येऊ शकतं. येस. कारण प्रोड्युसर परत मी आता हे एक मिसकन्सेप्शन मी क्लिअर करतो. आता माझ्या फिल्मला कोणी, या फिल्मला जे मी क्राऊड फंड करतोय, ₹1000 दिलेत म्हणजे तुम्ही सेटवर येऊन ऍक्टर्सना अभिनय कसं करायचं असं तो वाला झोन नाहीये. एक प्रोड्युसर ती पण व्यक्ती आहे ज्याला सिनेमा कळतं. सिनेमा बनवायचं कसं, म्हणजे टेक्निकल ऍस्पेक्ट, टीम कशी बांधून ठेवायची, त्यातले क्रिएटिव्ह ऍस्पेक्ट प्लस लॉजिस्टिक्स, ह्या दोन्ही सगळ्या पैलू त्या प्रोड्युसरला समजायला पाहिजे. हा प्रोड्युसर असतो. करेक्ट. तर तुम्ही सॉर्ट ऑफ तुमचं एक ओनरशिप तुम्हाला मिळतं फिल्मवर. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ही फिल्म पाहिली का तुम्ही, ज्यात सिद्धार्थ मेनन आहे. मी वन ऑफ द प्रोड्युसर, मी वन ऑफ द फायनान्सर आहे. मी दिले होते, माझं नाव आहे त्याच्यावर. राईट. तर हा फंड आहे. दे से की टेक्स अ विलेज टू मेक अ फिल्म. जे खरं आहे, हे एक्सटेंडेड विलेज आहे. आणि त्यात टिअर्स असतात. म्हणजे आमच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात www.flowersonthehighway.com, तर वेगवेगळे टिअर्स असतात की किती पैसे तुम्ही दिले सिनेमा बनवायला तर तुम्हाला काय पर्क्स मिळतात. प्रत्येक टिअर मध्ये तुमचं नाव लागणार आहे, हे फिक्स आहे. किंवा प्रत्येक टप्प्यावर फिल्म कुठवर पोहोचली आहे त्याचं तुम्हाला नॉलेज आम्ही तुम्हाला देऊ. हे दिस इज बेसिक एथिक्स. पण इट इज ऑल्सो की एक ऑडियन्स कम्युनिटी येऊन एखादं कलाकृती उभं करते. वा. ओके. आणि ही फिल्म आम्ही का क्राऊड फंड करतोय हे एकतर सिनेमा बघितल्यावरच कळेल. कारण ते मी स्पॉइल करेन, मी त्याचं उत्तर दिलं तर. हे अगदी मी खरं सांगतो. पण इट्स ऑल्सो द फॅक्ट की म्हणजे मी कुठल्याही स्टुडिओमध्ये जाऊन हे मी नरेट करू शकतो. बरोबर. तेवढं मी कमवलेलं आहे. किंवा अनेक प्रोड्युसर्स आहेत ज्यांच्याकडे मी ही स्क्रिप्ट घेऊन जाऊन हे करू शकतो. पण माझा जो फिल्म मेकर आहे त्याला ही फिल्म कम्प्लिटली इंडिपेंडेंटली करायची. ओके. आणि तो म्हणला की आय डोंट वॉन्ट एनीबडी एल्सेस इन्व्हॉल्वमेंट इन दॅट सेन्स. मला ही फिल्म जशी बनवायची आहे तशी बनवायची आहे. आय नो इट्स अन अपहिल बॅटल. आणि आय नो की आपण ह्या एक्सपेरिमेंटल लेवल वरती काम करण्याच्या आपण पलीकडे गेलेलो आहोत. पण इफ यू थिंक अबाउट इट, जे कारण मी सांगू शकत नाही, क्राऊड फंडिंग इज द बेस्ट थिंग फॉर दिस फिल्म. अच्छा. म्हणजे ही जी फिल्म मी आता ही अशा पद्धतीने मी स्टुडंट मुवमेंट मध्ये मी का करतोय, कारण मला इतकी आवडली आहे ती फिल्म. आणि माझा त्या डिरेक्टरवर, पद्मकुमार नरसिंहमूर्ती नावाचा डिरेक्टर आहे, त्याची एक फिल्म आहे बिलियन कलर स्टोरी नावाची. आता जिओ हॉटस्टार वरती ती आहे. ती प्लीज जाऊन बघा, मग तुम्हाला कळेल की हा काय लेवलचा फिल्म मेकर आहे. मग आम्ही अजून एक फिल्म केली जी प्रॉपर प्रोडक्शन हाऊसने प्रोड्यूस केलेली फिल्म आहे, जी आता या 2026 मध्ये रिलीज होणार आहे. कॉल्ड मॅक्स मेन अँड म्याओझाकी. ते बुसानला ओपन झाली. तर आमचं एक क्रिएटिव्ह पार्टनरशिप आहे. तर वेन ही रेड द स्क्रिप्ट टू मी, ही ऑफर्ड इट टू मी ॲज अन ऍक्टर. म्हणजे मला असं हवंय की तू लीड रोल मध्ये काम करावंस. पण मला ती इतकी आवडली, म्हणलं नाही, मला फक्त ते नाही करायचं, मला तुझ्या बरोबर तुला मदत करायची आहे मला. तर मग काय करायचंय? तर ही सेड नाही, मला ही इंडिपेंडेंटली करायचं. म्हटलं ठीक आहे, मग एक 2-3 इंडिपेंडेंट प्रोड्युसर्सना आपण. तो म्हणला नाही, मला क्राऊड फंड करायची. मग का? नाही, माझा हा मुद्दा आहे, हा मुद्दा आहे, हा मुद्दा आहे. ओके. द थिंग इज, समटाइम्स अ स्टोरी मेक्स यू वॉन्ट टू रिअली बिहेव क्रेझिली. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. जसं दशावतारचं पण झालेलं आहे की आता तू कधीतरी ओंकार, सुजय आणि सुबोधला बोलवशील तुझ्या शो वरती, त्यांना फक्त विचार की जेव्हा तुम्ही बजेट शीट बघितलं दशावतारचं तेव्हा काय झालं होतं.
भयंकर भीती की ऑफकोर्स. की हे करायचं आहे का आपल्याला नेमकं. तर दॅट इज व्हॉट इट इज, की कधी कधी तुम्ही इतके मूव्ह होता की तुम्हाला असं वाटतं की हे करायचंय. जसं आपण प्रायोगिक नाटक करायचो ग. काय म्हणत होता आपल्याला प्रायोगिक नाटक करून, म्हणजे पैशाच्या ह्याच्यानं काहीच नाही हे होत पण सॅटिस्फॅक्शन मिळत होतं. सॅटिस्फॅक्शन, परत एक ऑडियन्स ग्रूम होत होता, बरोबर, कलाकार ग्रूम होत होते. म्हणजे मी प्रायोगिक नाटकाचा प्रोडक्ट आहे. बरोबर. जे माझी तयारी झालेली आहे, मला वाटत नाही मी कुठल्याही फिल्म स्कूलमध्ये किंवा नाटकाच्या स्कूलमध्ये जाऊन हे ह्या प्रकारचं स्कूलिंग. करेक्ट. तुझ्यावर जो प्रायोगिकचा प्रभाव आहे तो कोणत्या प्रायोगिक ग्रुपचा किंवा चळवळीचा प्रभाव खूप जास्त आहे असं तुला वाटतं? म्हणजे नाटकाच्या आधी म्हणजे जे मला हे ऍक्च्युअली ना ऑनेस्टली मला हे कळत नाहीये, म्हणजे प्रायोगिक आणि मला कळतं पण ते वळत नाही असं काहीतरी एक ते आहे की हे कमर्शियल किंवा हे स्टोरी रेझोनेट होते किंवा नाही होत. ओके. माझ्यासाठी हे खूप सिम्पल गोष्ट आहे. म्हणजे आणि मी त्याच लेन्सनी बघायचो. म्हणजे इव्हन जेव्हा मी लहानपणी सिनेमा बघायचो ना, कधी कधी आपण खूप मोठी ब्लॉकबस्टर फिल्म बघायचो, हे शाहरुख खान असा आहे किंवा कुठला तरी हॉलिवूडचा पर्ल हार्बर वगैरे अशी फिल्म, मेन इन ब्लॅक वगैरे अशा आपण बघायचो. पण काही अशा छोट्या फिल्म्स पण बघायचो ना आपण, टच करून जातात. पण इट इज ऑल सिनेमा ओनली फॉर मी, इट्स ऑल स्टोरी टेलिंग फॉर मी. तर जेव्हा मला नाटक डिस्कव्हर झालं ना, माझ्यासाठी ते तसंच होतं की ओके, स्टोरी टेलिंग आहे, इथे जरा एक्सपेरिमेंटल टॉपिक्स एक्सप्लोर केल्या जातात आणि एका कमर्शियल स्टेजवरती ह्या टॉपिक्स विषयी कोणी काही बोलत रन ऑफ द मिल गोष्टी ते करतात, जे आता चांगल्या प्रकारे एक मिक्स होतो आहे असं पण मला वाटतं. पण मला प्रायोगिक नॉन प्रायोगिकच्या ऐवजी लोकांचा खूप जास्त प्रभाव आहे. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या कॉलेजमध्ये जे काम करत होते, म्हणजे जे माझेच मित्र आहेत, सारंग साठे, ओमकार गोवर्धन, मग त्यांच्यामुळे मोहित टाकळकर किंवा शशांक शेंडे, दुबेजी, सुनील शानभाग, नाटकाच्या आकाश खुराना, अलेक पदमसी, ह्या सगळ्या गोष्टी मी पाहिल्यात. किंवा इव्हन आपले जे कमर्शियल नाटककार आहेत मराठी रंगभूमीवरचे, त्यांचाही प्रभाव, कारण मी कन्व्हिक्शनशी जास्त रिलेट करतो. म्हणजे जस्ट बिकॉज काहीतरी कमर्शियल आहे पण त्यात कन्व्हिक्शन नसेल आणि ते पोचत नसेल तर मग आय वोंट एन्जॉय इट. आणि व्हाईस वर्सा. बरोबर. म्हणजे जस्ट बिकॉज मी प्रायोगिकचा आहे, प्रत्येक प्रायोगिक नाटक मला आवडतं अशातला भाग नाहीये. पण ऑब्व्हियसली प्रायोगिक रंगभूमी माझ्यासाठी जास्त ऍक्सेसिबल होतं कॉलेजच्या काळात, आणि ऑप्शन नव्हता, त्यामुळे तिथे गेलो. पण काय झालं, एक इनिशिएशन झालं, नवीन पर्स्पेक्टिव्ह कळायला लागल्या, ऍबस्ट्रॅक्ट मध्ये मिनिंग शोधणं काय असतं हे कळायला लागलं, कलर पॅलेट्स कळायला लागले. बरोबर. तर एक आर्ट स्कूल मध्ये गेल्यावर फक्त तुम्ही चित्रकला नाही तुम्ही शिकत, तुम्ही शिल्पकला पण शिकता, तुम्ही 3D मॉडेलिंग पण शिकता, आणि सगळं ते स्पिलओव्हर ग्रूमिंग एक होत असतं. तर आय थिंक प्रायोगिक रंगभूमीवर, कारण प्रायोगिक रंगभूमीवर आम्ही नाटक कंपनी जेव्हा आम्ही मध्ये काम करायचो तेव्हा अफलातून कॉमेडी नाटकं पण केलीत की, म्हणजे बरोबर, दळण असेल किंवा इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी असेल. म्हणजे ही 2 नाटकं, बाकीचे ज्या नाटकं आहेत, म्हणजे गेली 21 वर्ष म्हणा, जिथे कॅपिटलिझम किंवा सोशलिझम विषयी काहीतरी एक कमेंट होतं, बरोबर, किंवा आसक्तची काही नाटकं असतील, जे जरा इंटेलेक्च्युअल टॉपिक्सवर त्यांचं भाष्य आहे. पण असं ह्या नाटकांमध्ये मुळातच नव्हतं. पण ते प्रायोगिक रंगभूमी वरचीच नाटकं होती. बरं, ते कमर्शियली पण चालले, म्हणजे त्या प्रायोगिक सेटअप मध्ये. तर मी कधी काटछाट मी करत नाही. म्हणजे तुला असं डिमार्केशन नाही आवडत? कारण मी स्वतःच पण तसं मी नाही करत ग डिमार्केशन. जग करतं,
आणि मला आधी खूप फ्रस्ट्रेट व्हायचो मी. पण आता मी नाही होत काय frustrate. काय काय डिमार्केशन म्हणजे जग काय करत? उदाहरणार्थ आता आपण बर तू मल्याळी आहेस आणि तू मराठीमध्ये फिल्म करतोस आणि हे ते. तर आय फील आज खूप आधीपासूनच ना जगाला सगळ्यालाच एका बॉक्समध्ये टाकायची सवय आहे. हो. तर मग ते असं होतं की अरे सिद्धार्थ जो मल्लू आहे पण तो मराठी फिल्म मध्ये काम करतो. पण तेवढीच माझी आयडेंटिटी नाहीये ना. नाहीये. बरोबर. मग आधी ते असं होतं ना की हा प्रायोगिक नाटकाचा आणि त्याच्यानी काही हे नाहीये म्हणजे काही वाईट नाहीये. पण त्याच्यानी असं काहीतरी इम्प्लाय होतं की हा 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 ह्या गटातला आहे त्यामुळे ह्या गटात येऊ शकत नाही. आणि असं खूपदा माझं झालंय. हे पूर्वी खूप होतं. पूर्वी खूप जास्त होतं. खूप होतं हे. म्हणजे आय थिंक ते थोड्या लाईन्स ब्लर झाल्या. हो. सो दशावतार रिलीज झाल्यानंतर दशावतारी नाटक तू प्रोड्यूस केलं, त्याचा महोत्सव केला, त्यांना आणलं इथे. सो तो रिस्पॉन्स कसा होता रे? कारण ते ग्रामीण भागातले कलाकार होते. हो. कोकणात. हो. आणि तू त्यांना पुण्यात. हो. मग त्यातले काही कलाकार आमच्या सिनेमात सुद्धा आहेत आणि तिथे आमची भेट झाली. राईट. पण ह्याचं क्रेडिट मी एकटं नाही घेऊ शकत. माझा जो इव्हेंट्स मधला पार्टनर आहे आलोक ठकार, हू रन्स दिस कंपनी कॉल्ड अर्बनली मीडिया. ओके. त्याला काय होतं, एक तुम्ही सेलिब्रिटी किंवा पब्लिक फिगर बनलात ना, काही माणसं तुमच्या आयुष्यात येतात ज्यांना ना तुमच्या बरोबर काहीतरी एक्सप्लोर करण्यात त्यांना रस असतो. असा हा आलोक ठकार माझा मित्र आणि पार्टनर आहे. तर ही मुळातच त्याची कल्पना होती की आपण दशावतारी कलाकारांना आणूया का? कसं करता येईल दॅट वॉज अप टू मी, पण दॅट वॉज हिज सीड. आणि वी हॅड जस्ट डिसाइडेड की आपण लाईव्ह इव्हेंट स्पेस मध्ये जाऊया. आणि लाईव्ह इव्हेंट्स मध्ये काय करायचं म्हणजे परत नाटकाची संस्था नको काढायला आपण. बरोबर. बेसिकली व्हॉट एव्हर इज लाईव्ह इव्हेंट कल्चर मे बी रिलेटेड टू फूड, मे बी आर ऑल्सो आता त्याचे डिटेल्स नंतर माझ्या सोशल मीडियावरती दिसेलच, पण वी प्लॅनिंग अ कॉफी फेस्टिवल. ओ वाव. जिथे आम्ही प्लॅन करतोय की भारतभराच्या रोस्टर्सना तिथे आणायचं, म्हणजे कॉफी इथे मिळत नाही. बरोबर. सो इट्स अगेन अ लाईव्ह इव्हेंट, इट्स अ कम्युनिटी थिंग. तिथे एंटरटेनमेंटचा भाग असणारच आहे जे मी क्युरेट करणार आहे. म्हणजे तो माझी बुद्धी आहे. ही ब्रिंग्स द एंटायर ब्रिंगिंग देम टुगेदर टाइप्स ऑफ अ थिंग. तसा हा दशावतारी महोत्सव, कारण दशावतारी सिनेमा चालली, ती लोककला लोकांपर्यंत पोचली, पण त्याचा अनुभव कसं द्यायचा आपण लोकांना. बरोबर. तर म्हणून आम्ही हा कॉल घेतला की करूयात. आणि इट वॉज व्हेरी व्हेरी सक्सेसफुल. व्हेरी म्हणजे सगळे शोज हाऊसफुल होते. 2 शोज ओव्हरफुल होते. म्हणजे आम्हाला खुर्च्या लावायला लागल्या आणि बॉक्समध्ये काय कार्पेट लावून पुढे बसवा वगैरे असं सगळं करायला लागलं, विच वॉज ब्युटिफुल. आणि कलाकारांना खूप मजा आली. म्हणजे मला खरं तर पुण्यात किंवा जे कोणी होतं ऑडियन्स त्यांना खूप मनापासून थँक्यू सांगायचंय. कारण जाताना ते असं म्हणाले की आम्हाला ना सेलिब्रिटी असल्याचा फील आला. राईट. आणि ते आहेत सेलिब्रिटी. ऑफकोर्स. ते खूप फेमस आहेत त्यांच्या बेल्टमध्ये. त्यांची जी श्रद्धा आहे ते अनइमॅजिनेबल आहे. आपण नाही पोचू शकत तिथपर्यंत. पोचू शकतो पण आपल्याला आपल्या आयुष्यातल्या खूप काही गोष्टी सॅक्रिफाईस करून ते जसं काम करतात ना तसं करायला लागणार, जे आय डोंट नो आपल्याला जमणार आहे की नाही. तर हा जो गिव्ह अँड टेक आहे ना, हा गिव्ह अँड टेक महत्वाचा होता माझ्यासाठी. की पुण्याच्या ऑडियन्सनी जे कोकणी आहेत त्यांना माहितीच आहे, पण ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यापर्यंत हे पोचावं की दशावतार म्हणजे नक्की काय, त्याचा अनुभव नक्की काय. आणि या कलाकारांना एका नवीन ऑडियन्स समोर परफॉर्म करायला देणं. तर ते कल्चरल एक्सचेंज सारखंच झालं. आणि फेब मध्ये आम्ही परत आणतोय त्याला. ओ रिअली? ओ वाव. तर तारखा आणि हे सगळं आम्ही अनाउन्स करू. तारखा थिएटरच्या जशा बुक होतील,
पण एवढं मी सांगू शकतो की आता ते दशावतारी महोत्सव आम्ही केलं ना, तर आता दशावतारी महानाट्य होणार. महानाट्य तर मोठे व्हेन्यूज आम्ही आता 2-2 तासाचे त्यांचे शोज लावले. बरोबर. प्रत्येक दिवशी नवीन नाटक, म्हणजे ते इम्प्रोव्हाइजच करतात. इथे पण तेच आहे, पण मे बी हे 3 तासाचं असेल आणि अजून मोठ्या स्केलचं, अजून कॅरेक्टर्स दिसतील. त्यांच्या भाषेत ते असं पण म्हणतात की आम्ही ट्रिक सीन करतो. ट्रिक सीन. तर ट्रिक सीन मे बी तुम्हाला बघायला. तर हे जे दशावतारी महोत्सव आहे, पण हे स्केल अप. कारण आता आम्हाला माहितीये, कारण एवढा चांगला रिस्पॉन्स झाला, खूप लोकांना बघायचं होतं, नाही बघायला मिळालं. बर, आता आपण थोडंसं परत तुझ्याबद्दल बोलूयात का? म्हणजे समाज आपला कसा विभागला गेलाय वगैरे 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 हे सगळं झालेलं आहे बोलून. आता आपण तुझ्याबद्दल बोलूयात परत. सो सिद्धार्थ, तुला जेवण कोणतं आवडतं? ओय, मी खूप मोठा फूडी आहे. ओके. मला कुठलंही एक क्विझिन असं मी पिक करू शकत नाही. ओके. मला सगळं आवडतं. मला बेंगॉली क्विझिन इतकं आवडतं. खरंच नाही. आय लव्ह बेंगॉली फूड. काश्मीरी फूड मला खूप आवडतं. बर, मग आपण असं विचारूयात तुला की पुण्यामध्ये तुला वेगळं असं काहीतरी जेव्हा खायचं असतं तेव्हा. पुणे तर मेल्टिंग पॉट आहे. हा, सो तू कुठे जाऊन खातोस? अरे वाव. तर माझे आई वडील पण खूप फूडी आहेत आणि आम्ही खूप मोठ्या पॉश रेस्टॉरंट्स मध्ये जाण्यापेक्षा आम्ही लहान सहान रेस्टॉरंट्स मध्ये जातो. फॉर एक्झाम्पल, सीख पराठा खायचा असेल तर शिवाजी मार्केटमध्ये बिस्मिल्ला नावाचं एक छोटस, ते आता फॅमिली रेस्टॉरंट झालंय. मी लहान होतो ना तेव्हा इट वॉज अ होल इन द वॉल. आणि लिटरली एक होल होता वॉल मध्ये. तिकडनं कबाब आणि रोटी आणि चटणी पुदिना वगैरे यायचं. तर आम्ही तिथे जायचो. किंवा मग आय लव्ह चायनीज फूड. तर ई स्ट्रीट वरती चुंगफा नावाचं रेस्टॉरंट आहे. मुंबईत लिंक्स पवेलियन नावाचं एक रेस्टॉरंट आहे, विच आय लव्ह. लकी सँडविच मुंबईत, विलेपार्ले वेस्ट स्टेशनच्या जस्ट बाहेर, लकी सँडविच बाहेर. ओके ओके. तो हँडटोस्ट. तर ह्या गोष्टी खूप आवडतात. ऑफकोर्स. इटलीला मी गेलो, तिथे मला कळलं की काय आहे इटालियन क्युझिन. बऱ्यापैकी हेल्दी आहे तसं, मिनिमलिस्ट इन्ग्रेडियंट्स. आणि तर मी आमच्या घरी एकतर काय की एक मल्टीकल्चरल वातावरणच आहे. माझी आई, काकू, जे एक्सटेंडेड फॅमिली पण आहे. आम्ही फेस्टिवल्स नुसार जेवण बनवत असतो. म्हणजे गुढीपाडव्याला गुढी जरी उभारत नसेल आम्ही, पण पुरी भाजी, मसाले भात हे बनतं आमच्या घरी. ईदला बिर्याणी बनते. म्हणजे आता क्रिसमस आहे तर माझा काका जो मुंबईत राहतो त्यांनी 1 वर्ष आधीच ते रेझिन्स रम मध्ये सोक करून ठेवलेत. त्याच्याकडून केक येणार आहे आता आमच्याकडे. तर ह्या गोष्टी होतच असतात आमच्या फॅमिलीमध्ये. हो. बेस्ट आहे. आय एम व्हेरी लकी इन दॅट वे. ओके. सो मग पुण्यातलं तू सांगितलंस, मुंबईतलं तू सांगितलंस, पण अशी कोणती जागा आहे जिथे तू शूट साठी गेलास आणि तिथे तुला अशी सापडली एक जागा, फॅन्टॅस्टिक फूड? अरे किती आहेत यार. मी हिंदीत एक फिल्म केली जी ZEE5 वरती येणार आहे. तर लखनौ मध्ये मी 35 दिवस होतो. तिथे ना एक निहारी कुलचावाला होता, रहीम चाचा नावाचा. 70 रुपयाला नल्ली निहारी आणि कुलचा. ते जे एक सापडलं होतं मला, असं होतं ते. मग दिल्लीत, पुराणी दिल्लीमध्ये पराठा गल्ली, NSD ला नाटकाचा प्रयोग करत असताना तिथे एक चक्कर, दिल्ली हाट मध्ये सुद्धा. कलकत्त्यात मी शूट करायला गेलो तेव्हा बालीगंज पॅलेस, त्यांचा तो बुफे, आउटस्टँडिंग फूड. कोकणात आता दशावतारच्या वेळेला, पोपटच्या वेळेला कोल्हापुरात सोळंकी दूध कोल्ड ड्रिंक, ते रेव्होल्युशन होतं. म्हणजे मटण भाकरी माहिती होतं की कोल्हापुरात मिळतं आणि
ट्रॅव्हल करताना कोल्हापुराकडे थांबलो की चला तांबडा पांढरा पिऊन पुढे जाऊया गोव्याला वगैरे असं व्हायचं. पण सोळंकी दूध कोल्ड्रिंक मला माहिती नव्हतं. दूध कोल्ड्रिंक हे मला माहिती नव्हतं. तर रोज दूध कोल्ड्रिंक प्यायचो का आम्ही रोज. मला एक सांग, मग तू एवढा फूडी आहेस, तू एवढ्या गोष्टी एक्सप्लोअर करत असतोस खाण्याच्या, हाऊ डू यू मेंटेन युअर सेल्फ? तर ह्याचं मी एक सांगतो सिक्रेट, की मी सगळं खातो पण सगळं एका वेळेला मी नाही खात. ओके, पण अरे इमॅजिन 10 दिवस रोज जर एखाद्याने दूध कोल्ड्रिंक प्यायलं. हा, पण तेव्हा ओके, एकतर माझं एक मेटाबॉलिझम चांगलं आहे हेही आहे त्यात, आणि मी व्यायाम करतो हाही एक मुद्दा आहे. पण एक कॉन्शियस असतो ना आपण की जर मला रात्री दूध कोल्ड्रिंक प्यायचं आहे तर मग मी संध्याकाळी मिसळ पाव सेटवर नाही खाणार. राईट. मग तिथे प्रॉब्लेम होतो की सकाळी कोल्हापुरी मिसळ पाव खा सेटवर, मग दुपारी जेवा, मग परत काहीतरी समोसा खा, मग परत रात्री जेवा, मग दूध कोल्ड्रिंक प्या. तर काहीतरी एक बॅलन्स पाहिजे. तर ते मी बॅलन्स मेंटेन करतो. ओके. की आता मला सपोज माहितीये की मी रात्री बाहेर जेवायला, आता बाहेर जेवायला जाणं हे ओव्हरऑलच कमी केलेलं आहे. म्हणजे कॉलेजमध्ये जितकं व्हायचं ऑफकोर्स तितकं नाही होत आता, किंवा मागवणं पण नाही होत. म्हणजे आम्ही आमच्या घरी फार स्विगी झोमॅटो टाइप्स आम्ही नाही करत, अनलेस ऑफकोर्स लास्ट मिनिट काहीतरी झालं आणि घरच्यांना वाटतं की अरे बोर आहे आता, नको किचन मध्ये झाला, ठीक आहे चला ऑर्डर करा काहीतरी. तर इफ आय नो, तर माय डे इज लाईट. ओके. की मग मी दुपारी एवढा भात मी नाही खाणार. बरोबर. मी एवढा भात खाईन. राईट, राईट. तुझी लहानपणची केरळमधली एखादी आठवण की तू, कारण पुण्यात तुझं बालपण गेलं, शिक्षण पुण्यात झालं, तर तिथे जाऊन असं अरे असं असतं, असं जो एक कल्चर शॉक आपल्याला बसतो, तसा केरळमध्ये तुला बसलेला कल्चर शॉक? लहानपणी असं काही नाही, कारण आम्ही रेग्युलरली जायचो. म्हणजे वर्षातनं एकदा दोनदा आम्ही जायचोच 10-20 दिवसांसाठी. आणि ॲज आय सेड, वी कॅरी अ कल्चर एव्हरीवेअर, सो वी डोंट फील अवे इन दॅट सेन्स. पण एकदा काय झालं की आता मी पुण्यात राहून चला गर्लफ्रेंड बरोबर बाहेर गेलोय, हात पकडा, काय एक मिठी मारा वगैरे वगैरे. तर केरळमध्ये एस्पेशली गावांमध्ये ते जरा लोक असे बघतात. तर ते एकदा झालं होतं मला की आम्ही काहीतरी विचित्र करतोय का, की लोक असे जरा बघतायत की काय चाललंय ह्यांचं. तर दॅट वॉज अ कल्चर शॉक इन दॅट सेन्स. नाही तर म्हणजे तू त्यांना शॉक दिला? हा, मी त्यांना शॉक दिला. माझ्यासाठी काय ते नॉर्मलच होतं. म्हणजे असं काही पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन नव्हतं की काही चुंबनच घेतलं वगैरे, असं काही नाही झालं. पण बेसिक एक कम्फर्टेबल असतो ना आपण फिजिकली, तर ते एक हे झालं. मग लहानपणी मला ह्याच्याविषयी खूप गंमत वाटायचं की केरळमध्ये गेल्यावर इतकी मंदिरच असतात वेगवेगळ्या, लहान सहान, आणि तिथे गेल्यावर हजारो वर्षांपूर्वीचे स्कल्पचर्स आणि पेंटिंग आणि त्यातलं स्टोरी टेलिंग व्यवस्थित प्रिझर्व केलं. हो. तर ते खूप मला असं व्हायचं की वाव यार, सुंदर. म्हणजे ऑफकोर्स जी मोठी मंदिरं आहेत तिथे खूप गर्दी असते आणि ते आपण अनुभवलेलंच आहे. बरोबर. पण जे असे छोटी छोटी मंदिरं असतात ना, जे मला परत कोकणात सापडलं, म्हणजे आम्ही शूट करत असताना, कारण आम्ही आत शूट करत होतो ना, तर असे आतमध्ये जंगलात एखादं मंदिर, तिथे कोणीच नाहीये, पण तिथे कोणीतरी येऊन दिवा लावून गेलेला आहे. तर मी व्हॅनिटीत नसायचोच, म्हणजे आम्ही तिथे जाऊन बसायचो असंच. तर दॅट वॉज क्वाईट ऑल्सो द ग्रीनरी. म्हणजे ते मला नेहमी व्हायचं. कोकणात पण जाणवलं. पण लहानपणी मला आठवतंय की आम्ही खूपदा ड्राईव्ह करत जायचो ऑल द वे केरळला, किंवा ट्रेननी, मग नंतर फ्लाईट. पण जेव्हा तुम्ही एंटर होता ना केरळ, तेव्हा असं हिरवळ दिसतं. असं होतं की एस्पेशली लँड होताना अजूनही माझं होतं की माय गॉड यार, क्या विंडो मधनं काय दिसतंय. मला तर असं आय रिमेंबर, मला पहिल्यांदा असं झालं होतं, म्हणजे द फर्स्ट टाइम मी पुण्याहून मुंबईला विमानाने गेले होते. आणि तेव्हा माझं वय होतं
10-12 वर्ष. Oh. हं? तेव्हा डोमेस्टिक एअरपोर्ट होता सांता क्रूजचा. राईट. तेव्हा तिथे असं लँड होताना मी माझ्या बहिणीला असं धरलं आणि म्हणलं, आपण झोपडपट्ट्यांवर पडतोय. आपण पडतोय कारण तिथे सगळ्या झोपडपट्ट्या. हो तिथे आणि मला सेम फिलिंग आलं केरळला जेव्हा मी गेले, जंगलात जाते नारळाच्या झाडांवर बस पडतोय आपण आता बहुतेक. असंच वाटतं. इट वॉज क्रेझी पण इट वॉज ब्युटिफुल ॲट द सेम टाइम. म्हणजे मी केरळमध्ये लँड होताना एकतर मी आवर्जून विंडो सीट घेतो दरवेळेला आणि मी असाच असतो असा वाव. ओके. तू पहिल्यांदा बोलायला लागलास ते तू कोणत्या भाषेत बोलायला लागलास? मी मल्याळम मध्येच बोललो. ओके. आणि एक खूप मोठं सेंटेन्स मी बोललो. माझा मामा होता आणि मी त्याला असं सांगितलं की मामा इकडे ये आणि बॉल आणून दे, असं इतपत अख्खं एका ह्याच्यात. आणि आय स्टार्टेड स्पीकिंग व्हेरी लेट. अच्छा. आय थिंक आय स्पोक माय फर्स्ट सेंटेन्स वॉज व्हेन आय वॉज 4 years old. दॅट्स रिअली व्हेरी लेट. तर काय झालं, आई वडिलांना वाटलं की काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम आहे म्हणजे. तर माझी जी पीडियाट्रिशियन होती, शी सेड दिस ओनली की तो खूप एक्सपोज झालाय, कारण तुम्ही पुण्यात राहता, तुमच्या समोर एक लँग्वेज, मग शाळेत गेल्यावर एक लँग्वेज, मग तुम्ही टीव्ही बघता, मग न्यूजपेपर कुठल्या भाषेत, इंग्रजी, मग तुम्ही मल्याळम पण बोलता. तर डोंट वरी, जेव्हा तो बोलेल ना तो सगळी भाषा अस्खलित बोलेल, असं ती तेव्हाच बोलली होती. आणि असंच झालं म्हणजे. दॅट इज सो कूल. हो, त्यामुळे ओके. ग्रेट. दॅट इज सो आय एम लकी. पण आणि ऑल्सो पुण्यात वाढलं की माझ्या आई वडिलांचे असे कॅथलिक मित्रमैत्रिणी आहेत जे अस्खलित मराठी बोलतात. हो. आणि ते त्यांच्या एका भाषेत पण बोलतात ना. त्यांची इंग्रजी खूप वेगळी असते. व्हॉट मॅन यू डुईंग लाईक दिस वगैरे असं ते असतं. ज्या भाषेत माझी फिल्म आहे फ्लावर्स ऑन द हायवे, बाय द वे, तेवढं पण मी सांगू शकतो. ओके. मग हिंदी, मी सीबीएसई बोर्डाचा होतो, त्यामुळे हिंदी वॉज व्हेरी उच्च दर्जाचं. आणि आता तेव्हा सीबीएसई वॉज स्टील फाइंडिंग इट्स फीट. त्यामुळे 2 टेक्स्ट बुक्स होते हिंदीचे. हा, त्यामुळे असं ना जरा अंगावर यायचं, जरा व्याकरण आणि हिंदी भाषा. तर भीती वाटायची ग, म्हणजे ओरल एक्झामला वगैरे. पण इमॅजिन तू पुण्यात लहानाचा मोठा झाला, पुण्यातले लोक हिंदीच्या नावाने घाबरतात. हो. पण तू नाही घाबरत. नाही, मी नाही घाबरत. तू नाही घाबरत. दॅट इज गुड. सो दॅट ब्रिंग्स मी टू युअर हिंदीचा एक्सपिरियन्स. करीब करीब सिंगल, ही फिल्म इज अ ट्रेंड सेटिंग फिल्म. And you had a small part in it. I did it only for the other 2 actors. है ना? Parvati, who's like a big actress in Kerala, correct. and Irfan. Right. So how was it? Outstanding. म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपिरियन्स. मी सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्यासाठी ती केली फिल्म. आणि तनुजा चंद्रा वॉज अ डिरेक्टर, सच अ लेजेंडरी पर्सन. तर ह्यांना मला नाही म्हणता आलं नाही म्हणजे. आणि माझं असं एक होतं तेव्हा की एवढा छोटा रोल करायचा का आपण वगैरे. पण ब्रिलियंट एक्सपिरियन्स, म्हणजे या ऍक्टर्स बरोबर जरा टाइम स्पेंड करणं, एस्पेशली पार्वती. म्हणजे मी अँड पार्वती स्पेंड अ लॉट ऑफ टाइम टुगेदर. करेक्ट. इट वॉज फन, म्हणजे इट वॉज रिअली रिअली गुड फन. आणि द फिल्म टर्न्ड आउट टू वर्क ऑल्सो. त्या फिल्मचं एक फॉलोइंग आहे. डेफिनेटली आहे. म्हणजे जसं अंदाज अपना अपनाचा आहे, अशी बनवा बनवीचा आहे, त्या स्लाइस ऑफ लाईफ, तसं त्याचा आहे. आणि ते पेअरिंग पण इतकं ऑफबीट आणि ऍट द सेम टाइम इट वॉज सो इंटरेस्टिंग. आणि मला मजा आली कारण आय वॉज प्लेइंग अ मल्लू इन अ हिंदी फिल्म अगेन. राईट. तर ते पण एक हे होतं की ओ वाव, दॅट इज ऑल्सो मी. आता ना आपण तुझं ऑब्झर्वेशन स्किल्स कशा आहेत? ओके. सो बापरे, मल्याळी माणसं आणि मराठी माणसं, तर ह्याच्यामध्ये काय साम्य आहे आणि काय फरक आहे असं वाटतं? असं कसं जनरली कसं सांगता येईल, पण ओके, सगळ्यात बेसिक फरक, मल्याळीज आर मोर मूव्ही गोअर्स आणि मराठी माणूस हा नाटक आणि मालिका ह्याच्यात जास्त, त्याचा ऑडियन्स जास्त आहे. हा खूप मोठा फरक आहे सगळ्यात मेन. आय थिंक केरळमध्ये मल्टी रिलिजियन लिव्हिंग जे आहे, जसं ते तिकडे आहे तसं महाराष्ट्रात जरा
एवढं मिक्स्ड नाही. म्हणजे तो एक फरक आहे. म्हणजे लिटरसीमुळे म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की नो ऑफेन्स टू एनी मल्याळी पर्सन, पण जरा ह्युमिलिटी बाजूला राहते. असं कधी कधी होतं की सगळ्यांना सगळंच माहिती आणि सगळ्यांना सगळंच येतं. हा एक ट्रेट आहे मल्याळीझम मध्ये. म्हणजे सगळे एका पातळीवर असतात. किंवा खूप भांडणही होतात. म्हणजे हाही हे एक मुद्दा आहे त्यातला. म्हणजे ते कॅन वर्क इदर वे. एक खूप मोठा फरक जो आहे, आय डोंट थिंक मल्याळी माणसांना आयडेंटिटी क्रायसिस होतं. म्हणजे त्यांना ती इन्सिक्युरिटी नाहीये की आपण कुठल्या तरी एक अन्य संस्कृती आपण अडॅप्ट करून घेतलं तर आपली संस्कृती आपल्यामध्ये ते कमी पडतं, अशी इन्सिक्युरिटी नाहीये. किंवा आता मी महाराष्ट्रात राहतो तर तिकडची माणसं माझी थट्टा नाही करत की ह्याचं काय तिकडचं आहे, असं नाही होते. वी आर ऑल स्टील वन. जे आय थिंक बिंग मराठी नावाचं एक गोष्ट असतं ना, ते त्याच्या बाहेर काहीतरी गेलं ना की नाही हे आपलं मराठी अस्मिता म्हणतो. हा, अच्छा, हा, करेक्ट. तर ते एक आय फील ऍज अ मराठी माणूस मी पण मला असं जरा रिलॅक्स व्हावं असं वाटतं त्या झोन मध्ये. हे काही फरक आहेत. बाकी सिमिलॅरिटीज खूप आहेत. म्हणजे टरेन मध्ये आहे, जेवणामध्ये, म्हणजे एस्पेशली कोकण आणि केरळ. मग डायलेक्ट्स मध्ये किती सिमिलॅरिटीज आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती डायलेक्ट्स आहेत, केरळमध्ये पण मल्याळमचे भरपूर डायलेक्ट्स आहेत. दोन्ही स्टेट्स कल्चरली खूप रिच आहेत, प्रचंड रिच आहेत, आणि परिपूर्ण पण आहेत. इन दॅट सेन्स. आणि मला असं वाटतं की तिथे नाटकासाठी खूप अजून स्कोप आहे. आणि तसंच मला इथे वाटतं की सिनेमासाठी महाराष्ट्रात खूप रूम आहे प्रोग्रेस करायला आणि ग्रो व्हायला. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की ज्यांना कोणाला तरी इन्व्हेस्ट करायचं असेल सिनेमा फॉर ROI, त्यांनी मराठी सिनेमामध्ये करावं, हे मला तर वाटतं. कारण खूप असे ऍक्टर्स आहेत, नवीन व्हॉइसेस आहेत, फिल्म मेकर्स आहेत, ज्यांच्यावर लोकांनी बेट घेतलं पाहिजे. आणि एक ऑडियन्स ग्रूम करण्याच्या मागे पण आम्ही सगळे आहोत की ते कल्चर आणणं. ते कल्चर नाहीये, हे काही वाईट नाहीये. इट्स जस्ट द वे इट इज. इट इज जस्ट द वे इट इज. तर मग काय आपल्याला ते ग्रूम करावं लागणार, एवढंच काय तो मुद्दा आहे. तर हे आहे. आय होप आय हॅव आन्सर्ड सॅटिस्फाइड. Yes, you have. आता आपण शेवटच्या सेगमेंटकडे येऊया, हा. ज्याचं नाव आहे सनवी. सनविधी सप्रेम नमस्कार, विनंती, विशेष. सो पोस्टकार्ड यायचं, त्याच्यावर आपण छोटासा मजकूर लिहून पाठवायचं. सो तसं जर आता तुला एक पोस्टकार्ड दिलं आणि तुला म्हणलं तुला ज्या व्यक्तीला न्यायचंय त्या व्यक्तीला लिहि आणि तुला जे हवं ते लिहि. मग ती व्यक्ती हयात असो नसो, इट डझंट मॅटर, आजची, उद्याची, कालची, कोणतीही. तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? अरे यार, खूप भारी प्रश्न आहे यार, खूपच भारी प्रश्न आहे. आणि खूप ऑप्शन्स येतात माझ्या डोळ्यात, टक 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 टक. आय थिंक माझ्या आजीला, माझी आईची आई. कारण ती जेव्हा मी वाढत होतो इथे, ती आणि आजोबा अबुधाबीला होते. तर ते वर्षातनं एकदा यायचे किंवा मी जायचो, असं वर्षातनं 2दा आमची भेट व्हायची. तर ती पत्र लिहायची मला. आणि मी इतका लेझी होतो की मी खूपदा रिप्लाय करायचो नाही. तर जेव्हा ती गेली ना, मला खूप लक्षात आलं की आपण ना अनेक अशा मोमेंट्स होत्या ज्याचं आपण सोनं करू शकलो असतो. त्यातला हा एक. तर पत्र लिहायचं असेल तर मी तिला लिहीन. मी असं लिहीन की एकतर सॉरी, मी खूप लेट पत्र लिहितोय तुला. लहानपणी लिहायला हवं होतं. 1-2 मी लिहिले, कारण माझी आई माझ्या डोक्यावर बसून बसून मला असं झालं की राईट असं ते केलंय.
पण खूप सॉरी, मी स्वतःहून खूप लेट लिहितोय आणि तुझी खूप आठवण येते आणि आम्ही मजेत आहोत खूप आणि आम्ही तुझ्याविषयी खूप चर्चा करतो आणि तुझी जी लेगसी आहे, शी वॉज अ टीचर, मॅथ्स टीचर, तर ती खूप ती ट्युशन्स पण घ्यायची घरी आणि शी वुड नॉट, जर असं दिसलं ना की घरची परिस्थिती फार चांगली नाहीये तर ती फीज घ्यायची नाही, पण ती तितक्याच डेडिकेशननी शी वुड टीच आणि शी हॅज टॉट लॉट ऑफ पीपल. तर आय फील वेन शी लेफ्ट ना, आय फेल्ट दिस इज हर लेगसी, की टू डिस्ट्रीब्यूट नॉलेज, टू गिव्ह लव्ह. तर ते अपहोल्ड करायचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय आणि आम्हाला माहितीये की तू आहेस, मला माहितीये की तू आहेस माझ्या आजूबाजूला, मला बघतीयस तू, असं मी. आय वॉज व्हेरी क्लोज टू हर, व्हेरी व्हेरी क्लोज टू हर. सो मल्याळम, मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ्स, तुला ज्या भाषेत फिल्म करायची असेल, क्राऊड फंडिंग किंवा विदाउट क्राऊड फंडिंग, किंवा मोठी स्टुडिओ किंवा काही जे काय असेल, लवकरात लवकर सिनेमे येऊ देत, हीच सिनेमे येऊ देत आणि उत्कृष्ट काम जसं करत आलेलं आहे तसंच करत राहा. थँक्यू. आमच्या सगळ्यांकडून शुभेच्छा. थँक्यू.